नमस्कार येवकार. हांव किशोर नायक गांवकार. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आसा. ह्या अधिवेशनान वेगवेगळे विशय चर्चेक येत आसात. ह्या विशया बरोबरच वेगवेगळ्या तारांकीत आणि अतारांकीत म्हटल्यार स्टार्ड आणि अनस्टार्ड क्वेश्चनांतल्यान खूबशी म्हायती वेगवेगळ्या विशयांची ह्या अधिवेशनाच्या निमतान आयज पब्लीक फोरमाचेर येत आसा. फाटलो आठवडोभर वेगवेगळे प्रश्न ताका दिल्ल्यो जापो, मागीर रिटर्न प्रश्न रिटर्न जापो, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या संदर्भात ही खूबशी म्हायती ही इम्पॉर्टंट अशा पद्धतीची म्हायती ही लोकां मुखार येयल्ली आसा. आता ही म्हायती ऑनलायन गोवा असेंब्लीच्या वेबसायटीचेर अवेलेबल आसा. म्हाका दिसता जागृत गोंयकारांनी ही वेबसायटीचेर वचून ही ऑनलायन म्हायती वाचप, ती जाणून घेवप, ताचो अभ्यास करप हे खूप महत्वाचें थारता. आणि त्या खातीर ह्या म्हायतीचो पुरेपूर वापर करचो, ती म्हायती वाचून घेवची आणि वेगवेगळ्या खात्याशी संबंधित वेगवेगळ्या वेव्हारांची सत्य परिस्थिती कितें हें जाणून घेवची. आयज आमी मुखेलपणान दोन विशय घेतले आणि ते दोनूय विशय हे पेडणे तालुक्याशी संबंधित आसात. आता हे विशय कितें तर एक म्हटल्यार सध्या पेडणे तालुक्यान जर महत्वाचो विशय सगळीकडे गाजता तो म्हटल्यार तुयें हांगासर 100 बेडेड हॉस्पिटल जे काम GSIDC करता. ऑलमोस्ट 70 ते 80 कोटी रुपया खर्च ह्या हॉस्पिटलाचेर केल्लो आसा. म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला परस व्हडली इमारत आणि जवळ सगळ्या तरेचे थंय इक्विपमेंट्स, सगळ्या तरेचे फॅसिलिटीज, फुल फ्लेज 100 बेडेड हॉस्पिटल अशा पद्धतीचो प्लॅन करून GSIDCच्या मार्फत ही बिल्डिंगाचें काम सुरू आसा. आणि फाटली कितलीशीच वर्सां 2021 वर्सा ह्या हॉस्पिटलाचें उक्तावण जालें. थंय डायलिसीस सेवा सुरू केली. ऑफकोर्स ती प्रायव्हेट एजन्सीच्या मार्फत, पुणून अजून मेरेन ते हॉस्पिटल काय सुरू जावंक पावोंक ना. आणि अशा तरेन तें काम सुरूच आसा. त्या वेळार जेन्ना 2012 सरकार भाजपाचें आयलें त्या वेळार लक्ष्मीकांत पार्सेकर हे हेल्थ मिनिस्टर जाले. मागीर 2014 जेन्ना मनोहर पर्रीकर हे दिल्लीक गेले त्या उपरांत लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री जाले. आणि हेल्थ मिनिस्टर आसतना आणि मनोहर पर्रीकर चीफ मिनिस्टर आसतना तांणी तुयें कम्युनिटी हेल्थ सेंटर अपग्रेडेशनाचे फाउंडेशन स्टोन घातले आणि त्या अपग्रेडेशनाचो एक भाग म्हणून तुयें कम्युनिटी हेल्थ सेंटर हे फुल फ्लेज हॉस्पिटल म्हणून ट्रान्सफॉर्म करचे अशा पद्धतीची ही येवजण जाली. त्या उपरांत मागीर लक्ष्मीकांत पार्सेकर जेन्ना चीफ मिनिस्टर जाले त्या वेळार तांणी तुयेंचें हें हॉस्पिटल हें GMC लिंक्ड हॉस्पिटल करतले अशा पद्धतीचें आश्वासन हे पेडणेकारांक दिलें. म्हटल्यार पयलीं GMCचे MBBS सीट 150 आसले, ते आनीक 50 वाडोवन घेतले आणि त्या 50 सिटाच्या बदल्यांत तुयें हांगासर हें GMC लिंक्ड हॉस्पिटल अशा पद्धतीचो प्लॅन हो लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी केलो. तशा पद्धतीची घोशणाय तांणी केली आणि तांचो फॉलोअप ह्या सगळ्या विशयाचेर आसलेलो. आता 2017च्या वेंचणुकीन लक्ष्मीकांत पार्सेकर हांचो पराभव जालो. त्या वेळार काँग्रेसीच्या उमेदवारी वयल्यान दयानंद सोपटे हे जैतिवंत जाले. तांणी सिटींग चीफ मिनिस्टराचो पराभव केलो आणि मागीर तेच दयानंद सोपटे हे BJPन गेले. म्हटल्यार ज्या दयानंद सोपटे हांणी पार्सेकराचो पराभव केलो ताका BJPन घेतलो. मागीर पोटवेंचणूक जाली, तातूंतय बीन दयानंद सोपटे जैतिवंत जाले, विजयी जाले. आणि त्या कार्यकाळान कोविड आणि बाकीची सगळी कारणां दिल्या उपरांत त्या हॉस्पिटलाचो विशय तशाच तरेन पेंडिंग उरलो. मागीर 2022च्या वेंचणुकीत G. दारुलकर हे MGPचे आमदार मांद्र्या वेंचून आयले. त्या वेळार दयानंद सोपटेय पराभूत जाले आणि लक्ष्मीकांत पार्सेकर एज अ इंडिपेंडंट उमेदवार म्हणून तेवूय पराभूत जाले. आणि आता आमदार जीत आरोलकर हांच्या कडेन लोक व्हडले अपेक्षेन पळयतात की ते ह्या हॉस्पिटलाच्या विशयाक खंय तरी न्याय फावो करून दितले. पुणून जाला परिस्थिती अशी की लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपाचे मुळावे वांगडी, मुळावे मेंबर, जाणी भाजपा गोंयांत रुजोवपा खातीर खूब योगदान दिलां. ह्या पक्षान सगळी पदां तांणी भुशयल्या. जनरल सेक्रेटरी म्हणून तांणी काम केलां. मागीर 2 फावटी ते भाजपाचे प्रदेश अध्यक्ष जाले. त्या दोनूय फावटी तांणी पक्षाक सत्तेर हाडपाक मदत केली आणि मागीर भाजपाच्या सरकारान ते पयलीं हेल्थ मिनिस्टर मागीर मुख्यमंत्री जावन गेले.
पक्षाच्या निर्णय प्रक्रियेन पक्षाच्या संघटनेन अत्यंत महत्वाचें अशें पद आणि महत्वाचो मान हो लक्ष्मीकांत पार्सेकर हांकां फावो जाल्लो. पुणून जेन्ना 2022 ह्या वर्सा तांकां तिकीट न्हयकारली तेन्ना तांणी आपल्याच पक्षाकडे बंड केले आणि अपक्ष म्हणून तांणी वेंचणूक लढयली. ते दुसऱ्या खंयच्या पक्षान वचोंक ना. आतां जेन्ना दामू नायक हे भाजपाचे अध्यक्ष जाले त्या वेळार तांणी सगळ्या जुन्या फुडाऱ्यांकडे जुन्या कार्यकर्त्यांकडे संपर्क वाडयलो. ते पार्सेकर सरांकडे पावले आणि पार्सेकर सरूय दामू नायकाच्या ह्या निमतान बीजेपीच्या ऑफिसानूय पावले. त्या वेळार पत्रकारांनी जेन्ना तांकां विचारले की तुमी परत भाजपान जॉईन जातले काय कितें, त्या वेळार तांणी अशें वक्तव्य केलें की आपूण घराच्या दारा भायर आसा, घरा भायर ना म्हणून. म्हणजे हाचो अर्थ अजूनही तांच्या मनान भाजपा बद्दलची तीच आत्मीयता आसा आणि ती आसप शक्य आसा कारण तांणीच हो पक्ष तांणी मनोहर पर्रीकर मागीर राजेंद्र आर्लेकर श्रीपाद नाईक हांणी हो पक्ष उबारलेलो. म्हणटकूच अजूनही लक्ष्मीकांत पार्सेकर हांकां आशा आसा की ते पक्षान वतले आणि पक्ष तांकां तिकीट दितलो कारण ते फुडली वेंचणूक लढयतले हे तांणी पयलींच जाहीर केल्लें आसा. आतां येद्या व्हडल्या फुडाऱ्याच्या बाबतींत भाजपाचेच सरकार कशें वागता आणि कशें काम करता हे जर आमी पळयत जाल्यार अजाप जावपा सारकी ही परिस्थिती आसा. आणि ही परिस्थिती जर पळयत जाल्यार म्हाका दिसता जशें लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी म्हटलां की आपूण घराच्या दारा भायर आसा, घरा भायर ना म्हणून. म्हाका दिसता ही परिस्थिती तांच्याच पक्षाच्या सरकारान आयज जी हाडल्या पेडणेचेर आणि स्पेशली तांच्या महत्वाकांक्षी अशा ह्या प्रकल्पाच्या बाबतीत जाल्यार लक्ष्मीकांत पार्सेकर हांकां आतां घरा भायर सरून हाच्या विरोधात नाजाल्यार हाच्या आड लढचें पडटलें पेडणेकरा खातीर. आतां हॉस्पिटलाच्या बाबतींत आमकां सगळ्यांक खबर आसा की जीएमसी लिंक हॉस्पिटल 100 बेडेड हॉस्पिटल, थंय व्हडली बिल्डींग बांदल्या, सगळे सामान हाडून थंय उडयला, GSIDC तेचें काम करता आणि आतां ह्या हॉस्पिटलाचें भवितव्य कितें असो जर आमी प्रश्न करीत जाल्यार धक्कादायक अशा पद्दतीची म्हायती ही ह्या विधानसभेच्या एका प्रश्ना वयल्यान आमकां पळोवपाक मेळटा. आतां ही म्हायती कितें तर ही म्हायती अशी की ह्याच हॉस्पिटलाच्या बाबतींत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव मागीर MLA आल्टॉन डिकोस्टा, MLA कार्लोस फेरेरा हांणी एक जॉईंट क्वेश्चन ह्या विधानसभेन विचारलेलो गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स अँड गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटीज अक्रॉस गोवा. आणि हो क्वेश्चन जो आसा तो स्पेसिफिक पर्टेन्स टू तुयें हॉस्पिटल. The current status of the hospital at 2M in Mandre constituency, whether it is fully or partially functional, operational, provide the number of doctors, nurses and other staff posted there, where the designation in a tabular format. Okay. आता सरकार म्हटल्यार हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हे कितें जाप दितात ह्या बाबतींत. The current status of work of community health center at 2M in Mandre constituency is mentioned in Annexure 1. Okay. Further, wide letter dated 3/7/2025 म्हटल्यार ह्याच महिन्याच्या 3 तारखेर GSIDC submitted the handing over taking over documents to the Directorate of Health Services and the same has been forwarded to Health Officer CSC Pernem for cross check of inventory. The dialysis unit is currently operational at the new CSC premises. The number of doctors, nurses and other staff posted at Community Health Center Pernem along with their designation. म्हटल्यार हाचो अर्थ कितें ती आतां GSIDC बिल्डिंग ही कम्युनिटी हेल्थ सेंटराच्या ताब्यात दिता आणि कम्युनिटी हेल्थ सेंटराच्या मेडिकल ऑफिसराक ताची इन्व्हेंटरी चेक कर म्हणून सांगता. आता ते हॉस्पिटल जर पळयत जाल्यार त्या हॉस्पिटलाची इन्व्हेंटरी आणि ते चेक करपाक फुल फ्लेज GMCची टीम आसपाक जाय. म्हणून ते काम आतां येद्या व्हडल्या बिल्डिंगेचे कम्युनिटी हेल्थ सेंटराच्या हेल्थ ऑफिसराक दिल्लें आसा. दुसरो जो स्टाफ ते मेन्शन करतात तो कम्युनिटी हेल्थ सेंटराचो ऑलमोस्ट 90-92 स्टाफ आसा. तोच स्टाफ आतां ह्या बिल्डिंगेन ट्रान्सफर जातलो, ह्या बिल्डिंगेन शिफ्ट जातलो अशा पद्दतीचे स्पष्ट संकेत हे ह्या आन्सरान आमकां मेळटा. फुडें ते कितें म्हणटात ते पळय. द स्टिप्युलेटेड डेट्स ऑफ कमेन्समेंट ऑफ वर्क्स इन फेज 1 कंस्ट्रक्शन ऑफ न्यू बिल्डिंग फॉर CSC इज मेन्शन. सो द फेज 2 ऑफ द वर्क इन्क्लूड्स द फॉलोइंग सेंट्रल स्टेलाइट सगळ्यो फॅसिलिटीज म्हटल्यार फुल फ्लेज हॉस्पिटला खातीर ज्यो फॅसिलिटीज आसात त्यो सगळ्यो फॅसिलिटीज ह्यो ह्या हॉस्पिटलान आसात. द फाउंडेशन स्टोन वॉज लेड डावन ऑन 4/7/2014 2014 ह्या वर्सा हे फाउंडेशन स्टोन थंय ले डावन केल्लो. त्या वेळार मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असले, लक्ष्मीकांत पार्सेकर
हेल्थ मिनिस्टर असले. आता फुडें इंटरेस्टिंग गजाल पळया. whether the hospital at Tuyem is planned to be linked with Goa Medical College as a rural medical training center. If yes, has that happened? If not, what is the expect to become functional in that role? जाल्यार ह्या प्रश्नाक हेल्थ मिनिस्टर जाप दिता. फॉर दिस पर्पज नो सच प्रपोजल हॅज बीन रिसिव्ड बाय दिस डायरेक्टोरेट. आता म्हाका दिसता हाची जाप ही माननीय आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांकाच दिवची पडटली. आणि ही जाप जर ते दितले जाल्यार तांकां त्या बीजेपीच्या घरातल्या दारा भायर रावन हे जाप ते दिवपाक शकचे ना. तांकां आता घरा भायर सरूनच ही जाप दिवची पडटली. कारण तांणीच पेडणेकरांक तुयें हांगासर फूल फ्लॅज हॉस्पिटल जीएमसी लिंक हॉस्पिटल येतलें हे तांचें उतर पेडणेकरांक आसलेलें. आणि तांच्या वांगडा मनोहर पर्रीकर हांणी हें उतर दिल्लें. जाल्यार त्याच बीजेपीचे सरकार आयज सत्तेर आसा. जाल्यार तेच सरकार सांगता की अशा तरेचो कसलोच प्रपोजल हो हेल्थ डिपार्टमेंटा कडेन येवंक ना. आता ह्यो सगळ्यो गजाली आयकल्या उपरांत हीच ती बीजेपी काय असो प्रश्न करचो पडटा. आणि लक्ष्मीकांत पार्सेकर सर ज्यांनी बीजेपी ह्या राज्यात रुजयली ते दारा भायर रावन सांगतात की आपण दारा भायर आसा, घरा भायर ना. आता म्हाका दिसता दारा भायर रावन ते जर हो प्रश्न सुटावो करपाक शकतात जाल्यार बरें आहा. दारा भायरूय रावपाची गरज ना, तांणी भितर दारान सरून हो प्रश्न सुटावो करचो. नाजाल्यार तांच्याच आश्वासनाची, तांणीच दिल्ल्या पेडणेकरांक दिल्ल्या उताराची ही फकाणां जी आयज तांच्या सरकारान आणि तांच्या पक्षान चलयल्या ताची जाप जर दारा भायर रावन जर ते दिवपाक शकले जाल्यार तांकां वालोरूच आसा. पुणून म्हाका दिसना ते जावपाक शकता. तांकां घरा भायर सरचें पडटलें आणि घरा भायर सरून आपल्याच पक्षाक आनी आपल्याच सरकाराक जाप विचारची पडटली. पेडणेकरांची ही थट्टा ही ह्या पक्षा कडल्यान आणि ह्या सरकारा कडल्यान कित्याक सुरू आसा. आता आमी फाटल्या कांय दिसा पयलीं त्या हॉस्पिटलाची एक स्टोरी केल्ली. पुराय हॉस्पिटल फिरोन आमी तुमकां दाखयलें की कशा तरेन कितलेशेच कोटी म्हटल्यार ऑलमोस्ट 52 crores त्या वेळार जेन्ना उद्घाटन जाल्लें त्या वेळार 52 crores खर्च केल्ले. 3 फावटी आता ताचें रंगकाम जाल्लें आसा. थंय ज्या तरेन रंगकाम केलां ते जर पळयत जाल्यार म्हाका दिसता एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणूनय त्या हॉस्पिटलाचो यूज जावपाक शकता. सगळें सामान, बेड्स आणि बाकीच्यो सगळ्यो गजाली हाडून थंय डंप केल्लेले आसात. आणि ऑलमोस्ट आता तो खर्च 70 ते 80 कोटीचेर पावला. आणि आयज ते 20 बेडेड कम्युनिटी हेल्थ सेंटर विथ 100 स्टाफ ते तुम्ही जर त्या बिल्डिंगेन शिफ्ट जर करता जायत जाल्यार म्हाका दिसता खंयचे तरी एक सादें चायेचो स्टॉल काडून 5 स्टार हॉटेलांत शिफ्ट केल्ल्या भाशेन ही गजाल जातली. म्हाका दिसता लोकांच्या पयशाची कदर ह्या सरकाराक आसा काय कित्याक लागून ही सगळी फकाणां चल्ल्या हाचेर कोणूच जाप कित्याक दिना. आता एकीकडे जर स्वतः मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी लोकांक सांगले, राज्यान सांगले, थंय विधानसभेतूय सांगले आणि फाउंडेशन स्टोनाच्या वेळारूय घोशणा केल्ली की हांगासर 100 बेडेड फूल फ्लॅज हॉस्पिटल येतलें म्हणून. 2014 ताचें फाउंडेशन स्टोन जालें. आमी 2025 पावले. 10 वर्सां सोंपलीं. मागीर हें हॉस्पिटल कित्याक सुरू जायना. पार्सेकर सर भाजपाच्या घरात भायर येवन हाची जाप दितले काय घरान रावूनच जाप दितले तें पळोवप खूब इंटरेस्टिंग थारतलें. आणि सगळे पेडणेकार ह्या गजालीची वाट पळयतात. आणि एक दुसरी गजाल जाचो संबंध हो पार्सेकर सरां कडेच आसा. तो संबंध कितें तर मोपा हांगासर जो एअरपोर्ट सुरू जाला मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या एअरपोर्टाचो जो एग्रीमेंट सायन जाल्लो कन्सेशन एग्रीमेंट GMR कंपनी बरोबर त्या वेळार लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोंयचे मुख्यमंत्री असले आणि तो मान तांकां फावो जालो. तांच्याच तालुक्या भितर येदो व्हडलो प्रोजेक्ट आणि त्या प्रोजेक्टाचो एग्रीमेंट सायन करपाचो मान हो लक्ष्मीकांत पार्सेकर हांकां फावो जालो. 90 लाख स्क्वेअर मीटर जमीन ह्या मोपा एअरपोर्टा खातीर पेडणेकरांनी दिली. तातूंत ऑलमोस्ट 70% लोकांक अजून एकूय पयसो कॉम्पेन्सेशन मेळोंक ना. 40 ते 45 कोटी रुपया EDC कडेन पडून आसात आणि EDC दर वर्सा व्हडलो चॅक काडून चीफ मिनिस्टरा कडेन दितात EDC कितलो फायदो जालो तो दाखोवपाक. मुळान तो सगळो चॅक जो आसा
तो ह्याच मोपा एअरपोर्टाच्या जमनी संबंधीचे कॉम्पेन्सेशन आयज ईडीसी कडेन डिपॉझिट केल्लें आसा. त्या कॉम्पेन्सेशनाचेर जो व्याज मेळटा, जे इंट्रस्ट मेळटा, त्याच इंट्रस्टांतल्यान हो येदो व्हडलो चॅक काडून हे सरकार दिता आनी ईडीसीक फायदो जालो म्हणटा. आनी लोक थंय भिकेक पावल्या, लोकांकडे थंय कांयच ना, घरांनी थंय झगड्यो सुरू जाल्लेले आसात. ही परिस्थिती आयज मोपा एअरपोर्टाच्या बाबतींत जाल्ली आसा. आतां सोडून दिया 70% लोकांक कॉम्पेन्सेशन मेळोंक ना, मेळटले ना मेळटले ही फुडली गजाल. पुणून त्या एअरपोर्टा खातीर किमान लोकांक थंय एक परमनंट व्यवस्थीत जॉब जर मेळले जाल्यार प्रत्येक घरांतलो एक भुरगो सुद्दां जर थंय कामाक लागलेलो जाल्यार मोपा ना जाल्यार सरावंडींग जे गांव आसात आनी पेडणे तालुक्यांतले प्रत्येक घराबो हो खंय तरी अर्थीक नदरेंतल्यान घटमूट जातलो आसलो. पुणून आयज थंय ह्या नोकरेच्या बाबतींत निव्वळ फकाणां चल्ल्यात. एक वरा 6 म्हयन्याच्या कॉन्ट्रॅक्टाचेर आयज थंय भुरग्यांक घेतात आनी सरकार व्हडलें लिस्ट दिता. 1000 भुरगे थंय लोकल आसात, 1500 भुरगे थंय लोकल आसात, अशा पद्दतीचे लिस्ट सरकार दिता आनी पेडणेकारांक फटयत आसा. आनी पेडणेकारांक फटोवप खूब इजी. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तर पेडणेचे पालकत्व स्विकारलेले आसा. आता पालकत्व स्वीकारल्यानंतर कितें करतात की पेडणेकार जेन्ना जेन्ना कागाळी घेऊन तांच्या कडेन वयतात तेन्ना ताणें एक बरें ऑफिस आपले मुख्यमंत्र्यांनी तयार केल्लें आसा. त्या ऑफिसान सगळ्यांक घेवन ते फोटो मारतात आनी पेडणेकार ते फोटो घेवन भारी उमेदीन थंयसून भायर सरतात. ती फोटोची फ्रेम करतात आनी आपल्या घरान लायतात, पळय आपूण दोतोरा बरोबर फोटो मारलो म्हणून. बाकीचे मारतात अशी आयज निव्वळ फकाणां पेडण्याची चल्ल्या. आता मोपा एअरपोर्टाच्या बाबतीत स्वतः लक्ष्मीकांत पार्सेकर हाणीच सांगलेले की एग्रीमेंटान आपूण तरतूद केला की थळाव्या लोकांक थंय प्राधान्य मेळपाक जाय. पयलें प्राधान्य पेडणेकारांक, मागीर सरावंडींग तालुकास, मागीर स्टेट आनी मागीर गोंया भायर अशा पद्दतीची मांडणी त्या एग्रीमेंटान आसा. ती सुद्धा मांडणी खंय तरी एका सेंटेन्सान आसा. आता ही मांडणी सरकार मान्य करता तशा पद्दतीन फुडें वयता काय कितें असो जेन्ना प्रश्न येता तेन्ना फाटले फावट 2022 ह्या वर्सा युरी आलेमांव हांणी एक क्वेश्चन केल्लो सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटाक आनी सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटान व्हडलें लिस्ट दिल्लेलें. तातूंत गोवन कितले कामगार, नॉन गोवन कितले कामगार हाचे ते लिस्ट दिल्लें आनी तातूंत ऑलमोस्ट मोर दॅन 1000 हे थंय गोंयकार आनी पेडणेकार काम करतात, लोकल काम करतात अशा पद्दतीची म्हायती त्या वेळार सिव्हिल एव्हिएशन खात्यान दिल्ली. आयज जेन्ना होच प्रश्न हो आरजीपीचे आमदार विरेश बोरकर हांणी लेबर डिपार्टमेंटा कडेन केलो आनी लेबर डिपार्टमेंटान कितें जाप दिल्या ती आमी पळोवया. आता कामगार आणि रोजगार हाच्या बाबतीतली माहिती जी असता ती लेबर डिपार्टमेंटा कडेन आसपाक जाय. पुणून लेबर डिपार्टमेंट ती माहिती ही आपल्याकडे ना अशा पद्दतीन लेबर डिपार्टमेंट थंय हे दिता आनी लेबर डिपार्टमेंट उत्तर कितें दिता तर लेबर डिपार्टमेंट उत्तर दिता की मोपा एअरपोर्टाचो जो कंट्रोल आसा तो कंट्रोल हो आमच्या कडेन ना, तो सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन आसा आनी आमकां खंयच्याच पद्दतीन मोपा एअरपोर्टाशी संबंधित लेबर कामगाराच्या संदर्भात माहिती दवरपाक खंयच्याच कायद्यान बंधन ना. म्हटल्यार आमकां ती माहिती दवरपाची खंयच तरतूद कायद्यान ना. आमकां ते कांयच लागना, ते सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटाक पडटा. अशा पद्दतीची माहिती ही लेबर डिपार्टमेंट ह्या प्रश्नाक दिता. म्हणटकूच आतां एअरपोर्टूय जालो, सगळी कामांय जालीं, प्रत्येकाची कमिशनाय थारलीं, प्रत्येकाक कितें कितें ते धंदे सुरू करूंक जाय, प्रत्येकाक कोणाक सोयऱ्याक धायऱ्याक कामाक लावंक जाय तें जालें आनी आतां पेडणेकारांक वाऱ्यार सोडून आतां पेडणेकारांक बाबा थंय नोकऱ्यो मेळ्ळ्यो काय ना मेळ्ळ्यो हाचे कोणाक काय पडलेलें ना, ते आमकां लागना. ते सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटाक, सेंट्रल गव्हर्नमेंट डबल इंजीन म्हणटात आतां हे. तरी सेंट्रल गव्हर्नमेंटाक म्हणटात आनी लेबर डिपार्टमेंटाक हाची कांयच नोंद दवरपाची गरज ना आनी कायद्यान खंयच बंधन ना. अशा पद्दतीची जाप ही लेबर डिपार्टमेंटा कडल्यान ह्या मोपा एअरपोर्टाच्या बाबतीत मेळ्ळिल्ली आसा. आता ह्या दोनूय गजालीच्यो जापो उत्तर आमकां आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हांणी दिवचे पडटले. आनी तांणी कित्याक दिवचे पडटले तर जेन्ना ते मुख्यमंत्री आसलेले तांणीच हो एग्रीमेंट सायन केल्लो, तांणीच पेडणेकारांक उतर दिल्लें की हांगासर थळाव्या भुरग्यांक रोजगाराची संदी मेळटली, तांकां प्रशिक्षण दितले, तांकां परमनंट नोकऱ्यो दितले. जाल्यार तांच्याच सरकारांतले लेबर डिपार्टमेंट म्हणटा ती नोंद दवरपाची आमकां गरज ना आनी आमकां कायद्यान तें लागना.
सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर काढून कागदाचेर नावां दिता, ती नावां खंयच्या वर्सा ते एका वर्साच्या एग्रीमेंटाचेर भुरगे कामाक असलेले ते आतां खंय पावल्यात तांकां खबर. अशी थट्टा ही निव्वळ सुरू आसा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे एक सिनियर फुडारी, ज्या नेत्यांनी मेळोन भाजपा ह्या गोंयांत रुजयलो. 2 फावटी जनरल सेक्रेटरी, 2 फावटी प्रदेश अध्यक्ष, मागीर चीफ मिनिस्टर अशी महत्वाची पदां तांणी ह्या भाजपा पक्षान भुशयली. आणि तांणी जी ह्या प्रकल्पाच्या बाबतीत ज्यो गजाली केल्ल्यो त्या बाबतीत आयज तांच्याच सरकार, तांच्याच पक्षाचे सरकार आयज पेडणेकरांची अशा तरेन थट्टा करत आसा. हाची जाप सरकार दिवपाक शकना, कारण सरकाराक आमी प्रश्न केलो जाल्यार सरकार उडवा उडवीची उतरां दिता आणि सरकार म्हणटा की तशें कांयच ना, जीएमसी लिंक म्हणून अशें केन्नाच ना, खंयच ना. पण तेमी उत्तरूय दिलां. जाल्यार मागीर आतां हेचेर लक्ष्मीकांत पार्सेकर सर हांची भुमिका कितें आसतली? म्हाका दिसता आतां ह्या विशयाचेर परतून एक फावट दामू नायक हांची भेट घेवपाची वेळ आयिल्ली आसा. तांणी भाजपाच्या कार्यालयांत वचून दामू नायक हांची भेटूय घेवची, त्या घराच्या दारांतल्यान भितरूय वचचें, दामू नायका कडल्यान ह्या प्रश्नाच्यो जापोय घेवच्यो. जर जापो बऱ्यो मेळ्ळ्यो आणि हे प्रश्न जर सुटावे जातात जाल्यार दारा भायरूय सरनासतना घरांतूच रावन ह्या संदर्भात नेमकें कितें धोरण सरकारान थारायलां तें आमकां सांगचें. नाजाल्यार दारा भायर सरोन ही आमकां म्हायती दिवची. आणि दारा भायर सरोन जर ही म्हायती दिवपाक जायना जाल्यार आतां वेळ आयला तांणी घरा भायर सरोन ही म्हायती आमकां दिवची पडटली. नाजाल्यार ह्या सगळ्या गजालींक पुरायपणान तांचो पक्ष, तांचे सरकार आणि इनडायरेक्टली लक्ष्मीकांत पार्सेकर सर हेवूय ह्या सगळ्या गजालींक जबाबदार थारतले. ते जर ह्या गजालींक जबाबदार ना आणि तांकां जर दिसता की आपलोच पक्ष, आपलेच सरकार आपल्याच ह्या गजालींच्या बाबतीत पेडणेकरांची थट्टा आणि फकाणां करता, जाल्यार तशें तांणी स्पश्टपणान सांगचें पडटलें, स्पश्ट भुमिका घेवची पडटली, पेडणेकारा वांगडा उबे रावचें पडटलें आणि पेडणेकारांक ह्या गजालींक न्याय मेळोवन दिवपा खातीर तांकां वावुरचें पडटलें. हें आव्हान, ही चॅलेंज लक्ष्मीकांत पार्सेकर सर स्विकारतले काय कितें पळोवया. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार वेगवेगळे व्हिडिओ घेवन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नका. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात, आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.